नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत. आणि दुसऱ्या दिवशीचा दिवस होता डान्स झाल्यानंतर. तर घरामध्ये खूप सारा पसारा पडला होता, तुम्ही पाहू शकता. आणि मला तो आवरायचा होता आज. तर आजचा दिवस म्हणजे माझा वीकमधला खूप प्रोडक्टिव्ह डे होता. तर मला भरपूर सारी कामं होती आणि आज मी तुमच्या सोबत ही जी माझी कामं आहेत पूर्ण वीकची, तर ती शेअर करणार आहे. आणि जेव्हाही मला घाई असते आणि मला माहिती असते की आता दिवसभर मला खूप जास्त काम आहे, त्या दिवशी मी सकाळपासूनच कामाला लागते आणि एकदम एकामागे एक असं काम नाही करत. तर एक 10-15 मिनटं काम करायचं, थोडा वेळ रेस्ट घ्यायची, 10-15 मिनटं काम करायचं, थोडा वेळ रेस्ट करायची. तर असं करते आणि खूप शांततेत करते. परंतु शक्यतो राघव उठण्याच्या आधीच बरीचशी कामं मी आवरून घेते. तर पहिल्यांदा सुरुवात होते माझी वॉशरूम्सपासून. तर दोन्ही वॉशरूम मी क्लीन करून आंघोळ वगैरे करते आणि त्यानंतर बाकीची क्लिनिंग करून घेते. आणि मोस्टली अंघोळ वगैरे झाली की त्यानंतर वेळ असते कपडे मशीनला लावण्याची. तर मला पहिल्यांदा वेगळे काढावे लागतात, डेली यूजचे वेगळे असतात, राघवचे कपडे वेगळे वॉश करावे लागतात. आणि त्यानंतर जे व्हाईट कपडे आहेत तर ते बाजूला काढून ठेवते आणि त्यानंतर सेपरेट मशीन लागते प्रत्येकाची.
आणि ही जी कामं आहेत ही माझी आठवड्यातनं एकदाच असतात. सारखं नाही करत बसत, परंतु आठवड्यामध्ये पसारा मात्र डेली आवरला जातो नॉर्मली. परंतु आता डान्सची प्रॅक्टिस होते त्यामुळे जास्त पसारा झाला होता आणि राघवसारखा पसारा म्हणजे आत्ता जरी मी पसारा आवरला तरी 2-3 तासांनी तुम्ही पाहू शकता बऱ्याचशा वस्तू खाली येतात. सो सारखं आवरून आपण आपला टाईमही वेस्ट घालवतो, कारण मुलं असतील तुमच्याकडे तर ती पुन्हा कचरा करतात, खाली काही ना काही वस्तू घेऊन येतात. सो दिवसातनं एकदा कचरा काढणे आणि आठवड्यातनं एकदा डीप क्लिनिंग करणे हेच माझं रुटीन आहे. त्यासोबतच मी क्लिनिंग वगैरे म्हणजे जेव्हाही मला मॉपिंग करायचं असतं, मॉपिंग नॉर्मली मला माझ्या मूडवर असते, दिवसातनं केव्हाही करते मी एकदा जेव्हा मला जमेन तेव्हा. एखाद्या दिवशी मी स्किप देखील करते. परंतु जे डीप क्लिनिंग आहे जसं की डस्टिंग, झाडांना पाणी घालणे, झाडांना पाणी घातलं की झाडांच्या पॉटखाली पाणी म्हणजे बऱ्यापैकी साठतं, किंवा झाडांना स्प्रे देखील केला की खूप पाणी उडतं. सो तेही क्लिनिंग करायला लागतं. आणि इथे पाहू शकता मला हेल्प करणारा माझा हेल्पर. तर अशा प्रकारे मी जेव्हाही त्याच्या ब्लँकेटची घडी घालून ठेवते तर त्याला त्याचं ब्लँकेट खाली इकडे तिकडे घेऊन जायचं असतं. आणि त्यानंतर स्वतःलाही टाईम देणं तेवढंच गरजेचं आहे. आणि बरेच दिवस झाले मला बेडशीट चेंज करायच्या होत्या, परंतु मला भेटत नव्हत्या. तर आत्ता मला भेटल्या होत्या. सो मी तुमच्यासोबत लवकरच माझ्या नवीन बेडशीटचं कलेक्शन शेअर करणार आहे. तर व्हिडिओ मी बनवून ठेवलेला आहे. तर लवकरच मी माझा बेडरूमचा थोडासा मेकओव्हर देखील केलेला आहे, तर तोही शेअर करेन. आणि त्यानंतर मी आले होते किचनमध्ये. किचन मी लास्ट आवरायला घेतलं होतं, कारण नॉर्मली माझं जे किचन आहे तर ते एव्हरीडे आवरलं जातं संध्याकाळचं झोपण्याच्या टायमिंगला. परंतु यावेळी 2-3 दिवसाचं राहिलेलं होतं. डान्सच्या प्रॅक्टिसमुळे मी खूप थकत होते जास्त. सो मी थोडंसंच म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढंच क्लिनिंग करून घेत होते. आणि आज मी डीप क्लिनिंग करत होते. सो अशा प्रकारे गॅसचे जे वरचे बर्नर आहेत तर ते सगळंच, आणि सोबतच फर्निचर आहे किचनमधलं तर तेही मी वरचेवर क्लीन करून घेत होते आज, कारण खूप खराब झालं होतं. तर माझ्याकडे स्मॅकचा ऑल पर्पज क्लीनर आहे, तर त्याने मी क्लीन केलं होतं. तसं मी घरीच बनवते माझा क्लीनर, परंतु माझ्याकडचं जे व्हिनेगर आहे तर ते संपलं होतं आणि मला आणायला वेळच भेटला नाही. सो त्यामुळे मी घरी नाही बनवलं. आणि हा जो स्मॅक क्लीनर आहे तर याने किचनमधले जे ऑइली डाग आहेत तर ते लगेचच निघतात. फक्त स्प्रे करायचं आणि वाईप करून घ्यायचं, तर खूप इझी आहे. आणि यानंतर फायनल टच म्हणजे आपले जे आर्टिफिशियल प्लांट्स आहेत घरामध्ये ठेवलेले, तर ते सगळे एकदम मी गोळा करून ठेवते आणि ते चांगले वॉश करते बेसिंगमध्ये. एकदम म्हणजे क्लीन निघतात. आणि आठवड्यातनं एकदाच करते हे, किंवा मग आठवड्यातनं एकदा टाईम नाही भेटला तर जास्तीत जास्त 15-20 दिवसांनी, कारण त्याच्यावरही खूप धूळ बसते. तर हे होतं माझं वीकली क्लिनिंग रुटीन. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट